ब्रेकनंतर स्वागत. पुण्याच्या देहूतनं तुकोबारायांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालंय. माऊलींच्या गजरात तुकोबांच्या भक्तिरसात संपूर्ण देहू नगरी न्हाऊन निघाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेतलं. तुकोबांच्या पालखीसह वारकऱ्यांनी विठुरायाच्या पंढरीच्या दिशेनं प्रस्थान केलंय. पदा सोहळा ना आवडे मनाला लागला टकळा विठू तुझ्या भेटीचा ही म्हण अवस्था सध्या वारकऱ्यांची झालेली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सध्या मुख्य मंदिरातून या पालखीचं प्रस्थान झाल्याचं चित्र जे आहे सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी वारकऱ्यांना भक्तीला उधाण आल्याचं चित्र जे आहे सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकीकडे पाऊस बरसतानाचं चित्र आहे, मात्र पावसाबरोबरच वारकऱ्यांच्या भक्तीला सुद्धा उधाण आल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मुख्य मंदिरातून आता प्रस्थान झालेली आहे आणि आज पहिला मुक्काम जो आहे तो तुकाराम महाराज यांचा आजोळ असलेला इनामदार वाड्यात या ठिकाणी होणार आहे. मात्र सध्या आपण बघू शकतोय की भक्तिमय वातावरण जे आहे ते सध्या देहू नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती मुख्य मंदिरातून प्रस्थान केल्याच्या नंतर आता मंदिरातून जे आहे ते हळूहळू बाहेर पडती. सर्व वारकरी आहेत ते अगदी हजारो वारकरी आज देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी प्रत्येकाच्या मुखामध्ये ज्ञानोबा तुकोबाचा गजर जो आहे आणि हा गजराने अगदी ही देहू नगरी दुमदुमलेलं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण बघू शकतो की हे उत्साहाचं, नाविन्याचं, चैतन्याचं वातावरण जे आहे ते सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय. टाळ मृदुंगाचा गजर, त्याचबरोबर ती मुखी विठ्ठल नामाची मात्रा घेत हे सर्व वारकरी जे आहेत अगदी भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं चित्र जे आहे ते देहू नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नुकतीच पालखी जी आहे ती आता मुख्य मंदिरातून बाहेर आलेली आहे.